महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत अनधिकृतपणे एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील 2 मासेमारी नौकांवर दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी आणि दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी रात्री 2:10 मत्स्य व्यवसाय विभागाकडून गस्ती नौकेद्वारे कारवाई करण्यात आली। जगन्नाथ माया कोळी, राहणार राम मंदिर केळवणे, तालुका पनवेल यांच्या मालकीच्या साई गणेश क्रमांक IND-MH7 MM1318 ही नौका दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी खांदेरीच्या समोरील समुद्रात रात्री 9:30 अनधिकृत एलईडी पद्धतीनं मासेमारी करत असताना मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेद्वारे पकडण्यात आली। तसंच दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11 वाजता अलिबाग समोरील समुद्रात मासेमारी करत असताना यशवंत गणपत नाखवा, राहणार साखरकोळीवाडा, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड यांच्या मालकीची हेरंब कृपा IND-MH3 MM4194 ही नौका अनधिकृत एलईडी पद्धतीनं मासेमारी करत असताना मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेद्वारे पकडण्यात आली आहे। त्याचप्रमाणे दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजता प्रकाश तुकाराम पाटील, राहणार करंजा, तालुका उरण, जिल्हा रायगड यांची मासेमारी नौका श्री समर्थ कृपा क्रमांक IND-MH7 MM3627 या नौकेची मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेकडून तपासणी केली असता सदर नौकेत 4000 वॅटचे अंडर वॉटर एलईडीचे लाईटचे 4 नग, 3000 वॅटचे अंडर वॉटर एलईडीचे लाईटचे 3 नग, 2500 वॅटचे अंडर वॉटर एलईडीचे लाईटचा 1 नग, सिया लाईट 1000 वॅटचे 16 नग, 400 वॅटचे 2 नग, हॅलोजन बल्ब, 1 जनरेटर असे अनधिकृत एलईडी मासेमारी करण्याचं साहित्य पकडण्यात आलंय। 3ही अनधिकृतपणे एलईडी मासेमारी नौका मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दहाड-सत्रात पकडण्यात आल्या असून सदरच्या मासेमारी नौका आणि त्यावरील साहित्य जप्त करण्यात आलंय। सदरची कारवाई महेश तेवरे, सहायुक्त सागरी, नागनाथ भादुले, प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय मुंबई, परवाना अधिकारी ससून गोदी, परवाना अधिकारी करंजा, परवाना अधिकारी मिरकरवाडा रत्नागिरी आणि परवाना अधिकारी साखरी नाटे रत्नागिरी यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे। एलईडी मासेमारी केलेली, अँकर केलेली ट्रॉल बोट, तिच्यावरती मोठ्या प्रमाणात एलईडी आहेत आणि मासेमारी त्याद्वारे इतर परसीन नौका आजूबाजूला मासेमारी करत असतात। आज दिनांक 17/12/2025 रोजी सागरी जलधी क्षेत्रामध्ये गस्त करत असताना माननीय मंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या सक्त निर्देशानुसार एलईडी मासेमारीबाबत पाहणी करण्यात आली। त्या दरम्यान एक ट्रॉल नौका मोठ्या प्रमाणात एलईडी सह लाईट लावून उभी होती आणि त्यामध्ये साधारणतः 4 ते 5 लाईट त्यांनी सबमर्सिबल लाईट टाकलेले होते, साधारणतः 1000 वॅटचे, आणि त्यासह जनरेटर आणि पुन्हा एक बोट अँकर केलेली ट्रॉल नौका 62 केव्ही आणि 25 केव्हीचे 2 जनरेटर असलेली जप्त करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम अंतर्गत त्यावर पुढील कारवाई करण्यात येत आहे। एलईडी लाईट आणि त्याच्या सोबतची जी साधन सामग्री याची या मुद्देमालाची किंमत साधारणतः 19 लाख रुपये आणि दोन्ही नौकांचे जनरेटर नंतर दंडाची रक्कम असे 10 लाख अशी 29 लाख ते 30 लाखापर्यंतचा कारवाई आज करण्यात आलेली आहे।